नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. गेली 15 दिवसापूर्वीपासून इस्रायल, इराण आणि अमेरिका इस्रायल आणि अमेरिका संयुक्तपणे इराणविरुद्ध लढत आहे आणि इराण पण त्यांना जशास तसं उत्तर देत आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळं जगातील अनेक देशांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. भारताला पण इंधनाच्या बाबतीत त्याचा त्रास सुरू झालेला आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरात गॅस टाकी घेण्यासाठी लोकांना भर उन्हात तासोन तास बसावं लागत आहे. धाराशिव जिल्ह्यात पण धाराशिव शहरात 5-5 तास रांगेत उभे राहिल्यानंतर गॅसची टाकी मिळत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. सर्व गॅस वितरकांच्या दुकानासमोर सध्या रांगा दिसून येत आहे. परंतु तसं पाहिलं तर शासन सांगतंय त्याप्रमाणे राज्यात किंवा देशातही घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई नाही. मात्र युद्धाच्या उलटसुलट येणाऱ्या बातम्या, अफवांचं पीक यामुळं ग्राहक गॅसची टाकी मिळावी यासाठी मग धावपळ करताना दिसत आहे. नेमका याचाच फायदा घेत काही लोकांनी गॅसचा काळा बाजार पण सुरू केला आहे. औद्योगिक वापराच्या गॅस टाक्या, ज्या कमर्शियल गॅस टाक्या म्हणतात, त्याचं वितरण महाराष्ट्रात 4 दिवसापूर्वीपासूनच बंद करण्यात आलं आहे आणि त्याचा परिणाम हॉटेल व्यावसायिकांवर झाला आहे आणि मेस चालकांवर पण झाला आहे. त्यामुळं मेसमध्ये जेवण करणारे विद्यार्थी, काही कामगार यांचं हाल सुरू आहे. तर अशी परिस्थिती सध्या सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यात महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेनं आदिवासी पारधी समाजाची लोकसंख्या मोठ्या संख्येनं आहे. त्यातही वाशी, भूम परांड्यातील काही भाग, ढोकी जे धाराशिव तालुक्यातले कसबे, तडवळे, पळसप, इंग्रजवाडी, धाराशिव शहर अशी त्यांची वस्ती मोठी आहे. या आदिवासी पारधी समाजातील मंडळी अगदी कुठंही थांबले तरी आपापसात भांडण करायला घाबरत नाही. असे प्रसंग वारंवार कळंब शहरात, धाराशिव शहरात, डोकीच्या तेरणा कारखाना परिसरात नेहमीच घडत असतात. परंतु आता या आदिवासी पारधी समाजातील तरुण आणि थोड्या मोठ्या माणसांकडं कुठलीही शस्त्र आहे आणि ती शस्त्र ते हाणामारीच्या वेळी त्याचा वापर करण्यास घाबरत पण नाही. मंगळवार दिनांक 10 मार्च रोजी पारधी समाजातील 2 गटात काही दिवसापासून तशी भांडणं होत होती आणि त्या भांडणाचं मंगळवारी रात्री कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या 2 गट आपापसात भिडले. तुफान मारामारी झाली. काठ्या, कुऱ्हाडी, तलवारी, चाकू आदींचा
वापर झाला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला. त्याला कळंब ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला ग्रामीण रुग्णालयानं अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात रेफर केलं आहे. या राड्यात जवळपास 10च्या वर आदिवासी पारधी समाजातील इसम जखमी झाल्याचं पण सांगण्यात येत होतं. त्या जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आलेले आहेत. ही भांडणं नेमकी कशामुळे झाली तर आपापसात याच्यात, पण त्याचा त्रास कळंबच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जी गाडी लावून भेळ, वडापाव, इतर खाद्यपदार्थ आणि फळं विक्री करणारे जे छोटे व्यापारी आहेत त्यांच्यावर पण झाला. त्याचबरोबर खाद्यपदार्थ खाण्यासाठी आलेले लोक आणि फळं खरेदीसाठी आलेले लोक यांच्यावर हे प्रचंड घाबरलेले होते. हे तरुण दोन्ही गट एकमेकावर लांबूनच दगडे पण भिरकावत होते. मग हात चुकून तिकडं त्यांच्या दुसऱ्या टोळक्यावर त्यांनी फेकलेला दगड आपल्याला लागेल या भीतीनं मग नागरिक सैरावैरा धावायला सुरुवात केली. त्यांच्यात दहशत निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि आसपासच्या व्यापाऱ्यांनी आपली दुकानंही बंद केली. पोलिसांना या राड्याची कल्पना मिळताच कळंब पोलीस स्टेशनचं पोलीस कुमक तिथं पोहोचली. त्या पोलिसांच्या गाडीवर पण या हाणामारी करणाऱ्या गटातील लोकांनी दगडफेक केल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. परंतु पोलिसांनी मग आपल्या बळाचा वापर करताच हा जमाव पांगला गेला आणि तिथं सुरू असलेली दगडफेक पण थांबली. परंतु अशा घटना कळंब शहरात प्रामुख्याने या आदिवासी पारधी समाजाकडून घडत असतात असं लोकांचं म्हणणं असून पोलिसांचा त्यांच्यावर वचक का नाही असंही खाजगीत लोक चर्चा करताना आढळून येतात. पोलिसांनी मग आता गेल्या 2-3 दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात कडक असा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. धाराशिव शहरातही आदिवासी पारधी समाजात सततचे भांडणं आणि वाद सुरूच असतात, पण त्यांचं भांडणं आणि करण्याचं केंद्र असतं अण्णाभाऊ साठे चौक किंवा जास्तीत जास्त तिथून पुढं कृषी उत्पन्न बाजार समितीचं आव्हान. परंतु शहरातील हा जसा या समाजामुळे हॉटस्पॉट झाला आहे, तसाच जिजाऊ चौक, बार्शी नाका हा पण हॉटस्पॉट अशा राडा संस्कृतीचा हॉटस्पॉटच झाला आहे. बार्शी नाक्यावर आठवड्यात किमान एकदा तरी हाणामारी होतेच. हे गेल्या अनेक वर्षापासूनचं आम्ही पाहत आलेलो आहोत. परवा म्हणजे काल 13 मार्चच्या संध्याकाळी साधारण 9च्या दरम्यान 2 गटात बार्शी नाक्यावर तुफान असा राडा झाला. याही राडा करणाऱ्या दोन्ही बाजूकडं शस्त्रास्त्र होती, त्यांनी या भांडणात वापर केला. हा प्रकार जवळपास अर्धा तासाच्या आसपास चालू होता. हा प्रकार घडतोय अशी पोलिसांना कल्पना मिळताच धाराशिव शहर पोलीस स्टेशन आणि आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तिथे आले. त्यानंतर पोलिसांनी ही हाणामारी रोखली, जमावाला पांगवलं. तेव्हा
कुठंही जवळपास पाऊण तासाची धुमश्चक्री थांबली होती. या घटनेत पण अनेक जण जखमी झाले असून त्यातील 3 जण गंभीर जखमी असल्याची चर्चा काल रात्री पण जिजाऊ चौकात सुरू होती आणि आज सकाळी पण सुरू होती. मग ते ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांच्यावर साहजिकच धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतील किंवा जर फारच गंभीर जखमी असतील तर त्यांना पण सोलापूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केलेलं असणार. एकंदरीत पाहता हे असं का घडतंय तर आजची जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला पोलीस यंत्रणेचं काही भय वाटत नाही हेच यातून अधोरेखित होत आहे. अशी प्रकरणं होऊ नये यासाठी पोलीस तेवढ्यापुरती कारवाई करतात, परंतु त्यांच्या कारवाईत सातत्य नसल्यामुळं ही घटना अधूनमधून घडत असतात. त्यामुळं त्या परिसरातील जनजीवन विस्कळीत होतं, वाहतूक ठप्प होते. याचा सामान्यांना फार त्रास होतो. याकडे पोलीस यंत्रणेनं लक्ष देणं गरजेचं असतं आणि ते देत जावं असं आम्हाला वाटतं. धाराशिव शहरात हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या 3 गॅस वितरकांची दुकानं आहेत, तर भारत गॅसचं एक आहे. असे 4 वितरक असून त्यांच्याकडं जवळपास शहरातील सर्वच कुटुंबांच्या गॅसचं कार्ड आहे. तर काही आसपासच्या ग्रामीण भागातली ग्राहकांची नावं 4 एजन्सीकडं आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या म्हणण्यानुसार दररोज नेहमी जो लागतो आणि जसा हे वितरक दर दिवशी गॅसची मागणी करतात तसा गॅस धाराशिव शहरात येतो. परंतु अफवांना बळी पडून जो ग्राहक दीड महिन्याला गॅस सिलेंडर बुक करून नेत होता तो ग्राहक आता गेल्या आठवड्यात गॅस नेला असला तरी परत बुकिंगला येऊ लागला आहे. त्याचबरोबर काही जणांकडं 2 गॅस सिलेंडरची कनेक्शन आहे ते पण मागणी करतात आणि त्यामुळं नेहमीच्यापेक्षाही अति मोठ्या संख्येनं ग्राहक गॅस नेण्यासाठी दुकानांवर गर्दी करतात असं गॅस वितरकांच्या व्यवस्थापनांचं म्हणणं असून त्यामुळं गॅस वितरित करण्याला वेळ लागत आहे आणि त्यामुळंच मग गॅस घेऊन जाण्यासाठी आलेल्या ग्राहकांची संख्या मोठ्या संख्येनं असल्यामुळे त्यात वेळही लागतो आहे एवढं मात्र निश्चित. त्यामुळं ग्राहकांनी अफवांना बळी पडू नये. गॅस निश्चित मिळेल एवढंही आम्ही जिल्हा प्रशासनानं पण गॅस वापरकर्त्यांना दिली आहे आणि त्याचं त्यांनी पालन करावं असं सर्वांचं म्हणणं आहे. आज आता आपण इथेच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.